Hi everyone. In this session, we will discuss related to physical properties of alkyl halides. आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये अल्काइल हॅलाइडचं क्लासिफिकेशन बघितलं, त्याचं नॉमेनक्लेचर स्टडी केलं होतं. आणखी आपण त्याच्या केमिकल प्रॉपर्टी पण स्टडी केल्या. आता या सेशनमध्ये आपण खूप महत्त्वाचा पार्ट स्टडी करतोय, तो म्हणजे कुठला? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइल हॅलाइड्स. आणि याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट स्टडी काय करायचं आहे? नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मीन्स नेचर ऑफ CX बॉन्ड. नेचर ऑफ CX बॉन्ड. आता मित्रांनो, अल्काइल हॅलाइड्स मध्ये सगळ्यात जर इम्पॉर्टंट थिंग्स कुठली असेल तर हा CX बॉन्ड आहे. कुठला आहे? CX बॉन्ड आहे. आता या CX बॉन्डचं नेचर आपल्याला स्टडी करायचंय. त्यासाठी काही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला हवी असते, ते आपण बघूया. इन दिस अल्काइल हॅलाइड्स, दिस हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू कार्बन. अल्काइल हॅलाइड मध्ये जो कार्बन आहे, दिस कार्बन इज sp3 हायब्रिडाइज्ड. हा कार्बन कोण आहे? sp3 हायब्रिडाइज्ड आहे बिकॉज ऑल व्हॅलन्सीज ऑफ कार्बन आर सॅटिस्फाइड बाय सिंगल बॉन्ड्स. आता हा जो कार्बन आहे तो हॅलोजन बरोबर ती बॉन्ड फॉर्म करतो. हॅलोजन बरोबर ती बॉन्ड फॉर्म करतो. हा बॉन्ड कुठल्या टाईपचे आहे? तर कार्बनचा sp3, म्हणजे आपण म्हणलं कार्बनचा sp3 आणि हा हॅलोजनची pz ऑर्बिटल ओव्हरलॅप होते. काय होते? ओव्हरलॅप होते. म्हणजे कार्बनचा ह्याच्यामध्ये असणारा एक इलेक्ट्रॉन आणि हॅलोजनचा एक इलेक्ट्रॉन, हा बॉन्ड कोव्हलंट बॉन्ड आहे. कोणता बॉन्ड आहे? कोव्हलंट बॉन्ड आहे. बाय इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे एक इलेक्ट्रॉन या कार्बनचा, एक इलेक्ट्रॉन या कार्बनचे. आणि हा जो बॉन्ड फॉर्म होतो तो कार्बनची sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल ओव्हरलॅप होते कुणाबरोबरती? एक्सच्या pz बरोबरती. आता एक्सची pzच का? तर आपण सांगतो हे जे हॅलोजन्स आहेत ते ग्रुप नंबर 17 एलिमेंट्स आहेत. कुठल्या ग्रुपचे एलिमेंट्स आहेत? 17व्या ग्रुपचे. कुठले कुठले? फर्स्ट इज फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. दे हॅव्हिंग जनरल कॉन्फिगरेशन्स NS2NP5. काय कॉन्फिगरेशन आहे यांचं? NS2NP5 आहे. जर आपण यांचं बॉक्स डायग्राम ड्रॉ केली, इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, NP मध्ये 5 आहेत, 1 2 3 4 अँड 5. याच्यामध्ये PZ मध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे आणि तोच एक अनपेड इलेक्ट्रॉन या ठिकाणी ओव्हरलॅप होतो कोणाच्या? sp3 च्या एक इलेक्ट्रॉन बरोबरती. मी काय सांगितलं महत्वाचं? हा कार्बन आणि हा हॅलोजन या दोघांमध्ये जो बॉन्ड आहे तो कुठल्या ओव्हरलॅपिंग मधून फॉर्म झालाय? खूप महत्वाचं आहे मित्रांनो. कार्बनचा sp3 आणि हॅलोजनची pz ऑर्बिटल, कुठला बॉन्ड फॉर्म झाला? हा कोव्हलंट सिग्मा बॉन्ड आहे. कोणता बॉन्ड आहे? कोव्हलंट सिग्मा बॉन्ड. बरं सांगा मला, कार्बन आणि हॅलोजन मध्ये कोणता बॉन्ड आहे? कोव्हलंट सिग्मा बॉन्ड. कसा फॉर्म होतो? बाय CsP3 PZ ओव्हरलॅपिंग. मीन्स sp3 PZ ओव्हरलॅप मधून हा बॉन्ड फॉर्म होतो. दॅट्स क्लिअर. आता आपल्याला नेचर कसं स्टडी करायचंय? हा जो कार्बन आहे आणि हा जो हॅलोजन आहे, ज्या कार्बनला हॅलोजन बॉन्डेड झालाय तो हॅलोजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. हा काय? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. जनरली हॅलोजन्स हे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. आता व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? महत्वाचा कन्सेप्ट आहे. आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणलं होतं कुणाला? तर रिमाइंड करा थोडंसं. 11th स्टँडर्ड मध्ये आय थिंक पिरियोडिक टेबल मध्ये आपण बघितलं होतं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय. सिंपल कन्सेप्ट आहे. ती मॉलिक्युल्स मध्ये बघितली जाते. कशामध्ये बघितली जाते? मॉलिक्युल्स मध्ये. आता एक मॉलिक्युल आहे, हा कार्बन एक ऍटम आहे आणि हॅलोजन एक ऍटम आहे. अ टेंडेन्सी ऑफ ऍटम, हा ऍटमची एक टेंडेन्सी असते कशामध्ये? मॉलिक्युल्स मध्ये. टू पुल पेअर्ड इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. जी शेअर्ड पेअर आहे ती स्वतःकडे ओढून घेण्याची टेंडेन्सी कुणाची? ऍटमची. आता इथं हा जो हॅलोजन आहे त्याची एक टेंडेन्सी, ही इलेक्ट्रॉनची पेअर तो स्वतःकडे ओढतो. दिस हॅलोजन पुल इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड्स इटसेल्फ. कुणाकडे ओढतो? स्वतःकडे ओढतो. का ओढतो? तर हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणून. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सेप्ट सिंपल आपण काय सांगितलं? अ टेंडेन्सी ऑफ ॲटम इन मॉलिक्यूल टू पुल पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. एखाद्या ॲटमची मॉलिक्युल्स मध्ये असणारी टेंडेन्सी कोणती? इलेक्ट्रॉनची पेअर स्वतःकडे ओढून घेण्याची. त्या टेंडेन्सीला आपण काय म्हणलं? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बनपेक्षा कुणाची जास्त आहे?
हॅलोजनची जास्त आहे. काय कारण हो? सिंपल रिझन आहे. आपण सांगतो हा सपोज इमॅजिन दिस इज पिरियडिक टेबल. हा ग्रुप नंबर 17 एलिमेंट एक्स्ट्रीम राईटले. कुठे आहेत ते? एक्स्ट्रीम राईटले. यांची साईज ही कंपॅरेटिव्हली कार्बन इथे येतो. हा समजा मी घेतला इथं बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. हा 16वा ग्रुप आहे, हा 15वा आहे, हा 14वा आहे आणि हा 13वा. हा इथे साईज विल बी डिक्रीजेस. साईज काय होते? डिक्रीज होत जाते फ्रॉम लेफ्ट टू राईट. आणि ह्यांची साईज कमी आहे म्हणून आपण सांगू काय शकतो? रिस्पेक्टिव्ह पिरियड्स मध्ये दे आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आता आणखीन एक महत्वाचं सांगतो. हा जो फ्लोरीन आहे ना, तो सगळ्यात मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ऑल ओव्हर पिरियडिक टेबल. हॅलोजन्स मध्ये तर आहेच, सर्वच पिरियडिक टेबल मध्ये सगळ्यात मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कुठला सांगायचा? तो कुठला सांगायचा? फ्लोरीन. त्याच्यानंतर ऑक्सिजन येतो, नंतर मग हे हॅलोजन्स येतात. इथे लक्षामध्ये. आता परत बघा मी काय सांगितलं. हा हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून तो ह्या दोघांमधली इलेक्ट्रॉनची पेअर स्वतःकडे ओढतो. हा जो बॉन्ड फॉर्म झाला होता तो कोणामध्ये फॉर्म झाला होता? ह्या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन आहे, ह्या हॅलोजनचा एक इलेक्ट्रॉन आहे. दोघांच्या इक्वल शेअरिंग मध्ये बॉन्ड फॉर्म झाला. हा सिग्मा कोव्हलंट बॉन्ड आहे. कोणते? सिग्मा कोव्हलंट बॉन्ड. ही जी शेअर्ड पेअर आहे ती हॅलोजननं स्वतःकडे ओढली. ही ओढल्यामुळं याच्यावरती पार्शियली निगेटिव्ह चार्ज आला. कुठला आला? पार्शियली निगेटिव्ह चार्ज. याच्यावरती पार्शियली निगेटिव्ह चार्ज येत असेल तर कार्बनवरती कुठला येणार आहे? पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज. रिमाइंड मी काय सांगितलं? ह्या हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे त्यामुळे यानं काय केलं? इलेक्ट्रॉनची पेअर स्वतःकडे ओढली आणि इट ॲक्वायर्स पार्शियली निगेटिव्ह चार्ज. कार्बन ॲक्वायर्स पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज. हेन्स दिस CX बॉन्ड बिकम्स मॉडरेटली पोलार. हा काय झाला? मॉडरेटली पोलार झाला. आणि तुम्हाला हे सांगायचंय हा नेचर ऑफ CX बॉन्ड मध्ये किंवा इंटरमोलिक्युलर फोर्सेस मध्ये आपल्याला बेसिकली 2 ते 3 पॉईंट सांगावे लागतात. त्याच्यामध्ये फर्स्ट सांगितलं CX बॉन्ड बिकम्स मॉडरेटली पोलार. CX बॉन्ड बिकम्स मॉडरेटली पोलार. दिस इज ड्यू टू X इज more electronegative than carbon. X is more electronegative than carbon. Hence it's acquire partially negative charge and carbon acquires partially positive charge. आता परत मला सांगा CX बॉन्ड पोलार का आहे? कारण सिंपल आहे. X हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कोणापेक्षा? कार्बन पेक्षा. तो काय करतो? पार्शियली निगेटिव्ह चार्ज अक्वायर करतो. हा काय करतो? पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज अक्वायर करतो. म्हणून CX बॉन्ड काय आहे? पोलार. आणि एक आपण सांगितलं होतं CX फॉर्म्ड बाय sp3pz ओव्हरलॅप. CX कसा फॉर्म होतो? sp3pz ओव्हरलॅपिंग मधून मगाशी आपण सांगितलं. आता आपल्याला आणखीन एक महत्त्वाचं स्टडी करायचंय. ह्या एक्सच्या ठिकाणी जर आपण इथे स्टडी केलं, इथे घेतला मी CF घेतला, त्यानंतर मी घेतला CL घेतला, CBr घेतला, CI घेतला. कुठला घेतला? CI घेतला. आता याच्या ठिकाणी आपण CI घेतला. हे चारही मध्ये पण जर विचार केला तर CX ची बॉन्ड स्ट्रेंथ आहे ती डिक्रीज होते. बॉन्ड स्ट्रेंथ काय होते? डिक्रीज. याचा अर्थ CL पेक्षा CL बॉन्ड वीक आहे, CL पेक्षा CBr बॉन्ड वीक आहे, CBr पेक्षा CI बॉन्ड वीक आहे. असं का होतं? तर तुम्ही इथे सांगितलंय बघा फ्लोरीन पासून आयोडीन पर्यंत साईज काय झाली हो? वाढत गेली. साईज काय झाली? वाढत गेली. इथे कार्बनची साईज फिक्स आहे. कार्बनची साईज काय आहे? फिक्स आहे. इथं बघा हा फ्लोरीन आहे, हा क्लोरीन आहे, हा ब्रोमीन आहे आणि हा काय आहे? आयोडीन आहे. आता ह्यांच्यामध्ये आपण इंटरन्यूक्लियर डिस्टन्स बघितलं तर हा बॉन्ड शॉर्ट आहे, हा त्याच्यापेक्षा लॉंग आहे, हा त्याच्यापेक्षा लॉंग आहे, हा सगळ्यात काय आहे? लॉंग बॉन्ड आहे. याचाच अर्थ बॉन्डची लेंथ वाढत गेली. का वाढली? का तर हॅलोजनची साईज पण काय झाली आहे? वाढत गेली. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स CF to CI bond length increases because size of halogens from fluorine to iodine increases. In every group, down the group, size will be increases. Let us see here. CX bond strength decreases from CF to CI because 3 फॅक्टर सांगितले आपण. साइज ऑफ X increases म्हणजे साइज ऑफ हॅलोजन इन्क्रीज झाली. दुसरं बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस
आणि तिसरं आणि महत्वाचं, इथं बघा, हा जो फ्लोरीन आहे त्याची जी पीझेड ऑर्बिटल आहे ती किती नंबरच्या शेलमध्ये, हा फ्लोरीन 2 नंबरच्या पिरियड मध्ये आहे, हा 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर. म्हणजे फ्लोरीनची 2pz असते, फ्लोरीनची 3pz असते, ह्याची 4pz असते, ह्याची 5pz असते. आता 2pz म्हणजे 2 नंबरच्या शेल मधली पीझेड, 3 नंबरच्या, 4 नंबरच्या आणि 5 नंबरच्या. इथं पीझेडची साईज वाढत गेली, पीझेडची काय झाली, साईज वाढत गेली. लक्षात ठेवा कधी मित्रांनो, पी ची साईज वाढली की तो मोर डिफ्यूज असते, पी ची साईज वाढली की ती काय असते, मोर डिफ्यूज असते. मग ही जर पीझेड ऑर्बिटल मोर डिफ्यूज झाली, हे जे एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग आहे कार्बन आणि पीझेड मधलं, म्हणजे कार्बन कुठले, sp3, कार्बन कोणते, sp3, इथं पण sp3pz आहे, इथं पण sp3pz आहे, इथं पण sp3pz आहे, इथं पण sp3pz आहे. फरक कुठे, CF मध्ये sp3 2pz आहे, CCl मध्ये sp3 3pz आहे, इथं CBr मध्ये sp3 4pz आहे, इथं sp3 5pz आहे. म्हणजे इथं नंबर चेंज झाला, pz तीच आहे पण 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबरचा ती साईज वाढत गेली आणि म्हणून या ठिकाणी sp3pz ची ओव्हरलॅपिंग किंवा एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग डिक्रीज झालं, म्हणजे ओव्हरलॅपिंग वीक होत गेलं, ओव्हरलॅपिंग काय झालं, वीक होत गेलं. आपल्याला काय सांगायचंय, CX बॉन्डची स्ट्रेंथ CF पासून CI पर्यंत डिक्रीज होते, स्ट्रेंथ डिक्रीज होते म्हणजे याचा अर्थ काय, CF बॉन्ड, CCl बॉन्ड, CBr बॉन्ड आणि CI बॉन्ड यांच्यामध्ये हा बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकतो. म्हणजे हा बॉन्ड सगळ्यात वीक आहे, हा बॉन्ड सगळ्यात स्ट्रॉंग आहे, सगळ्यात काय आहे, स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे. हा मात्र काय आहे, खूपच वीक आहे. इथे लक्षामध्ये म्हणजे आपण सांगू शकतो CX बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीजेस फ्रॉम CF टू CI because remember 3 points. First one is size of halogen increases, bond length increases, and third one and important one is extent of overlapping decreases. Extent of overlapping decreases. Remember, in nature of intermolecular forces or in nature of CX bond, there are 3 points important. First one is CX bond is moderately polar because X is more electronegative than carbon, hence X acquires partially negative charge and carbon acquires partially positive charge. Remember, CX bond is moderately polar. CX bond हा काय आहे, moderately polar आहे. परत सांगतोय मी, X हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कोणापेक्षा, कार्बन पेक्षा. X वरती कुठला चार्ज येतो, निगेटिव्ह, कार्बन वरती पॉझिटिव्ह. परत मी असं सांगितलं, CF बॉन्ड फॉर्मड बाय sp3pz ओव्हरलॅपिंग, कार्बन sp3 आहे, X हा pz आहे, ह्या ओव्हरलॅपिंग मधून हा बॉन्ड फॉर्म होतो. तिसरं सांगितलं, CX ची बॉन्ड स्ट्रेंथ ही डिक्रीज होते, कुठून, CF, CL, CBr आणि CI, फ्रॉम CF टू CI. This is because 3 points. First one is size of halogen increases, bond length increases, and third, extent of overlapping decreases. Extent of overlapping decreases. खूप महत्वाचा पॉइंट आहे, खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे, तेवढा काय करा, रिमेंबर करा. ओके, आता आपल्याला ह्याच्या बरोबरती आणखीन काय स्टडी करायचंय, जनरल स्टडी करायचा आहे आपल्याला याच्यामध्ये, तर यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज. आता फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये पहिली प्रॉपर्टी आणि महत्वाची आपल्याला स्टडी करायची आहे, कोणती स्टडी करायची आहे, तर ती स्टडी करायची आपल्याला बॉइलिंग पॉइंट्स. काय स्टडी करायचंय, बॉइलिंग पॉइंट्स. आता ह्यांचे जे बॉइलिंग पॉइंट्स आहेत त्याला आपण BP म्हणतो, बॉइलिंग पॉइंट्स, हे आपल्याला बेसिकली 3 पॉइंट वरनं एक्सप्लेन करायचे. पहिल्यांदा आपल्याला काय सांगायचंय की ह्यांचं कंपॅरिझन करायचंय अल्काइल हलाइड्स विथ अल्केन्स, कोणाबरोबरती, अल्केन्स बरोबरती. सेकंड आपल्याला यांचं कंपॅरिझन करायचंय कुणाचं, तर विथिन मॉलिक्युल्स मध्ये. समजा आपण सांगितले अल्काइल हलाइड्स, ते आपण रिप्रेझेंट केले, RF असेल, RCl असेल, RBr असेल अँड RI असेल.
मीन्स आपण अल्काइल ग्रुप सेम ठेवला, बदलला काय, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, मीन्स हॅलोजन रिप्लेस केला, मीन्स अल्काइल ग्रुप रिमेन्स कॉन्स्टंट. लेट्स टेक वन एक्झाम्पल, CH3CH2F. इथं पण आपण घेतला CH3CH2Cl ॲज लाईक CH3CH2 अँड I. आणि थर्ड आपल्याला सांगायचंय, आपण काय केलं, हा R पण सेम ठेवला आणि हा X पण आपण सेम ठेवला. हे दोन्ही पण सारखे ठेवले, फक्त काय केलं, ह्या Rचं स्ट्रक्चर बदललं. स्ट्रक्चर काय केलं, बदल. मीन्स आयसोमेरिक अल्काइल हलाइड्स मध्ये आपल्याला बॉइलिंग पॉइंट बघायचं. परत रिमाइंड करा, मला बॉइलिंग पॉइंट 3 पॉइंटवरनं मला एक्सप्लेन करायचं आहे. फर्स्ट वन इज अल्काइल हॅलाइड वर्सेस अल्केन, आपण कंपॅरिझन केलं. दुसरं अल्काइल हॅलाइड्स घेतले, आर ग्रुप कॉमन घेतला, आपण एकच घेतला, फक्त बदलला काय, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन, मीन्स हॅलोजन ॲटम आपण बदलला. तिसरं आपण काय केलं, आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड्स घेतले, आर पण सेम नंबर ऑफ कार्बन आहे आणि हॅलोजन फिक्स ठेवला, पण ह्या आरचं स्ट्रक्चर काय घेतलं, आपण डिफरंट घेतलं. आता तिन्ही पण आपण एक्सप्लेन करायचे 3 पॉइंटवरून. किती पॉइंटवरून, 3 पॉइंटवर. पहिलं आपल्याला काय सांगायचंय, जनरली RX ची पोलॅरिटी काय सांगायचं, RX ची पोलॅरिटी. दुसरं सांगायचं आपल्याला मोलार मासेस. दुसरं काय सांगायचंय, मोलार मासेस. आणि तिसरं आपल्याला सांगायचंय व्हॅन डर वाल्स फोर्सेस. कुठलं सांगायचंय, व्हॅन डर वाल्स फोर्सेस. आता 3 बेसिक पॉइंट्स वरून आपल्याला हे एक्सप्लेन करायचे. कुठले कुठले, एक म्हणजे पोलॅरिटी, दुसरं मोलार मासेस आणि तिसरं व्हॅन डर वाल्स फोर्सेस. बघूया आपण. पहिलं मी सांगितलं की अल्काइल हॅलाइड्स हॅव्हिंग हायर बॉइलिंग पॉइंट दॅन corresponding alkanes. Suppose take one example, CH3 कुठला आहे, हा मिथेन आहे. तोच आपण अल्काइल हॅलाइड घेतला याच्या रिस्पेक्टेड CH3CH2 आणि इथे घेतला मी Cl. आता ह्यांच्या दोघांचा विचार केला तर हा नॉन पोलार कंपाऊंड आहे, हा काय आहे, पोलार आहे. हा CCl बॉन्ड पोलार आहे, म्हणून ह्याचा बॉइलिंग पॉइंट काय आहे, जास्त आहे. बॉइलिंग पॉइंट काय आहे, जास्त आहे. दुसरं कारण, इथे जर आपण याचं मॉलिक्युलर मास काढलं, एका कार्बनचं ॲटॉमिक वेट असतं 12, 2 कार्बनचं झालं 24 अँड 6 हायड्रोजनचं 6, किती झालं टोटल 30 ग्रॅम झालं. ह्यांचं मॉलिक्युलर वेट, मोलार मास किती झालं, 30 झालं. याचं किती येतं बघा, 2 कार्बनचं 12, ह्यात 5 हायड्रोजनचं 5 झालं, 12 आणि 12 24 आणि 5 29 झालं आणि त्याचं 35.5. म्हणजे जवळपास किती झालं होणार आहे ते 64.5 झालं सगळ्यांचं. कशात झालं 64.5. म्हणजे ह्याचं मोलार मास याच्यापेक्षा दुप्पटच आहे, म्हणजे जास्त याच्यापेक्षा. म्हणून आपण सांगू शकतो अल्काइल हॅलाइड्स हॅव्हिंग हायर बॉइलिंग पॉइंट्स दॅन करस्पॉन्डिंग अल्केन बिकॉज दे हॅव्हिंग पोलॅरिटी अँड हायर मोलार मासेस. खूप महत्वाचा पॉइंट सांगितले. परत मला सांगा, फाय अल्काइल हॅलाइड्स हॅव्हिंग हायर बॉइलिंग पॉइंट दॅन करस्पॉन्डिंग अल्केन्स इज सिम्पल बिकॉज दे हॅव्हिंग पोलॅरिटी अँड हॅव्हिंग हायर मोलार मासेस. फर्स्ट पॉइंट क्लिअर झाला. म्हणजे त्याचा अर्थ अल्काइल हॅलाइडचा बॉइलिंग पॉइंट अल्केन पेक्षा जास्त आहे. का जास्त आहे, त्यांची पोलॅरिटी आहे आणि त्यांचं मोलार मास जास्त आहे म्हणून. सेकंड पॉइंट, आता आपण RX घेतलंय, इथं आपण R हा कॉमन ठेवला, हा घेतला मी CH2. इथं काय, हा CH3CH2 आहे, बरोबर आहे. ह्याचं मॉलिक्युलर वेट 12 आणि 12 24 आणि हे 5 29. ते फिक्स आहे, इथं पण फिक्स आहे, इथे फिक्स आहे, याच्यामध्ये पण फिक्स आहे. झालं काय, हा फ्लोरीन आहे. किती ॲटॉमिक नंबर 9 आहे. जवळपास ह्याचं त्याच्या दुप्पट म्हणजे 18च्या आसपास ह्याचं मॉलिक्युलर वेट येतं. इथं क्लोरीन किती आहे, ॲटॉमिक नंबर 17 आहे, म्हणजे याचं 35.5च्या आसपास येतं. ब्रोमीन आहे त्याच्या आसपास दुप्पट. तसंच आपण काय सांगतोय, आयोडीन. याचाच अर्थ
इथं मॉलिक्युलर वेट वाढत गेलं. मॉलिक्युलर वेट काय झालं, वाढत गेलं. का तर फ्लोरीन पेक्षा क्लोरीन मोठं आहे, क्लोरीन पेक्षा ब्रोमीन मोठं आहे, आणि याच्यापेक्षा आयोडीन मोठं आहे. ॲटॉमिक नंबर पण त्यांचे 9, 17, 35, 53 वाढत गेले. म्हणजे आपण सांगू शकतो की अल्काइल आयोडाइड्स आर more boiling point or higher boiling point than alkyl bromides. Alkyl bromides, alkyl chlorides, and alkyl chlorides having higher boiling point than alkyl fluorides. Means in RX, RF2RI, boiling point becomes increases. Boiling points becomes increases because in depending upon two factors. First one is their molar masses. Their molar masses. म्हणजे थोडक्यात काय, ह्या आर एफ पासून आर आय पर्यंत मॉलिक्युलर मास वाढत गेलं. मॉलिक्युलर मास काय झालं, वाढत गेलं. कारण काय, FCl BrI पर्यंत ॲटॉमिक नंबर वाढला, ॲटॉमिक मास वाढलं. ॲटॉमिक काय झालं, मास वाढलं. फर्स्ट थिंग काय सांगितली मी, RF2RI boiling points becomes increases because first factor their molar masses increases and second one is most important. आता इथं आयोडीनची साईज खूपच जास्त आहे. आयोडीनची साईज काय आहे, खूपच जास्त आहे. लक्ष द्या इकडं, मी हा लिहिला RF, ही एफ ची साईज आहे. दुसरा पण घेतला मी RF, हा एफ ची साईज आहे. या दोघांमध्ये असणारं असोसिएशन म्हणजे सरफेस दोघा एकमेकाला जे कनेक्ट झालेत ना, ह्यांचा सरफेस एरिया जेवढा मोठा, सरफेस एरिया जेवढा मोठा, तेवढे व्हॅन फोर्सेसची स्ट्रेंथ जास्त किंवा त्यांची मॅग्नेट्यूड जास्त. आता आर आय मध्ये बघा, मी तर लिहिलं आर, हा आय, साईज एवढी मोठी, हा आर, हा काय घेतला आपण, आय. इथं सरफेस एरिया जास्त आहे, इथं सरफेस एरिया कमी. म्हणजे याचा अर्थ सरफेस एरिया वाढला की व्हॅन फोर्सेसची स्ट्रेंथ वाढते. व्हॅन फोर्सेसची स्ट्रेंथ वाढते. थोडक्यात काय, व्हॅन फोर्सेसची मॅग्नेट्यूड वाढते. व्हॅन फोर्सेसची मॅग्नेट्यूड वाढते म्हणजे हे व्हॅन फोर्सेस स्ट्रॉंग होत जातात. काय होत जातात, स्ट्रॉंग होत जातात. आता परत बघा, आर एफ पासून आर आय पर्यंत बॉइलिंग पॉइंट डिक्रीज होतो म्हणून मी सांगितलं. काय सांगितलं मी, बॉइलिंग पॉइंट डिक्रीज होतो. का डिक्रीज होतो, दोन फॅक्टर सांगितले. पहिला, मोलार मास वाढलं. दुसरा, व्हॅन फोर्सेसची मॅग्नेट्यूड वाढली. काय वाढली, व्हॅन फोर्सेसची मॅग्नेट्यूड वाढली. या दोन पॉइंटवरून आपण सांगू शकतो सेम अल्काइल ग्रुप येत असेल, एक्स डिफरंट येत असेल, तर आर एफ पासून आर आय पर्यंत बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतो. बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतो बिकॉज मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस अँड व्हॅन फोर्सेस मॅग्नेट्यूड इन्क्रीजेस. येतं लक्षामध्ये. तिसरं बघूया आपण. आता हा RCl, हा आर काय आहे, सेम आहे किंवा सेम नंबर ऑफ कार्बन आहे. Cl काय आहे, सेम. आता याच्यामध्ये काय एक्सप्लेन करता येईल आपल्याला, समजा आर मी असा घेतला, CH3 CH2 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 Cl, 4 कार्बन आयटमचा ब्युटाइल आहे. हा ब्युटाइल क्लोराइड आहे. त्याच्यामध्ये कुठला, तर N ब्युटाइल क्लोराइड. दुसरा घेतला मी CH3 CH3 CH3, हा घेतला इथं Cl. हा कोण आहे, टर्शरी ब्युटाइल क्लोराइड. कोणता आहे हा, टर्शरी ब्युटाइल क्लोराइड. आणखी आपल्याला आयसोब्युटाइल माहिती आहे, सेकंडरी ब्युटाइल माहिती आहे. दोन एक्झाम्पल सफिशियंट आहेत. आता हा फर्स्ट मॉलिक्युल आहे CH3 CH2 CH2 Cl चं. या दोघांचं मॉलिक्युलर मास सारखं आहे बिकॉज सेम नंबर ऑफ कार्बन, सेम नंबर ऑफ हायड्रोजन अँड सेम नंबर ऑफ क्लोरीन. दे हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर वेट. म्हणजे ह्यांचा बॉइलिंग पॉइंट सारखा यायला हवा होता, सारखा यायला हवा होता, पण यांचा बॉइलिंग पॉइंट सारखा येत नाही. का येत नाही बघूया आपण. आता फर्स्ट मॉलिक्युल घेतला मी N ब्युटाइल क्लोराइडचा. दुसरा रिप्रेझेंट केला CH3 CH2 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 Cl. इथे दुसरा रिप्रेझेंट केला मी CH3 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 Cl. इथे मी तिसरा पण सेम रिप्रेझेंट केला. इथे मी तिसरा रिप्रेझेंट करू शकतो. इथं बघा, असोसिएशन ऑफ ऍटम्स और ग्रुप ऑफ ऍटम्स क्लोजली. इथे असोसिएशन कसं आहे, क्लोज आहे, एकमेकाच्या खूप जवळ आहेत. याचा अर्थ सरफेस एरिया लार्ज आहे म्हणून या ठिकाणी व्हॅन फोर्सेसची स्ट्रेंथ जास्त आहे.
म्हणजेच मॅग्नेट्यूड ऑफ वेंड्रॉल फोर्सेस बिकम्स मोर अँड मोर किंवा हायर आहे. इथं बघा, फक्त इथंच असोसिएशन क्लोज आहे, हे दोघं पण एकमेकापासून खूपच दूर आहेत, खूपच काय दूर आहेत. याचा अर्थ इथं असोसिएशन फक्त दोनच ग्रुपमध्ये, इथं प्रत्येक ग्रुपमध्ये होतं. म्हणजे याचा अर्थ ब्रँचिंग वाढली, काय सांगतोय मी, ब्रँचिंग वाढली की बॉइलिंग पॉइंट हा डिक्रीज होतो. हे सगळ्याच कंपाऊंडला ऍप्लिकेबल आहे, सगळ्याच कंपाऊंडला काय ऍप्लिकेबल आहे. काय सांगितलं मी, ब्रँचिंग इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. दिस इज ड्यू टू वेंड्रोवॉल फोर्सेसची स्ट्रेंथ पण काय होते, डिक्रीज होते. वेंड्रोवॉल फोर्सेसची मॅग्नेट्यूड डिक्रीज होते. आता बॉइलिंग पॉइंट मध्ये आपण जनरली 3 पॉइंट डिस्कस केले. फर्स्ट वन इज अल्काइल हॅलाइड व्हर्सेस अल्केन्स घेतला. सेकंड वन आपण अल्काइल हॅलाइड्स घेतले पण अल्काइल ग्रुप कॉन्स्टंट ठेवला, हॅलोजन बदलला. तिसऱ्या ह्याच्यामध्ये अल्काइल ग्रुप तोच ठेवला, फक्त त्याचं स्ट्रक्चर चेंज केलं आणि हॅलोजन तोच ठेवला. ओके, हे तिन्ही पॉइंट आपण एक्सप्लेन कशाच्या बेसिसवरती केले. फर्स्ट पोलॅरिटी, मोलार मासेस अँड वेंडरवॉल फोर्सेस. Remember first one, alkyl halides having more boiling point than corresponding alkanes because due to polarity and higher molar masses. Simply लक्षात ठेवायचं. Second, RF2RI boiling point increases. Boiling point increases means RI becomes higher boiling point. RI becomes higher boiling point. This boiling point goes on increases because two factors. Molar masses increases, magnitude of van der Waals forces increases. Molar masses increases, magnitude of van der Waals forces increases. Now, third point, in isomeric alkyl halides, branching increases, boiling point decreases. This is because van der Waals forces magnitude decreases. हा एक महत्वाचा पॉइंट बघितला आपण कशाच्या बाबतीत, तर बॉइलिंग पॉइंटच्या बाबतीत. आणि एक आपल्याला फॅक्टरीचा स्टडी करायचा आहे, तो म्हणजे कुठला, तर सोल्युबिलिटी. मित्रांनो मला सांगा, कोणताही कंपाऊंड जर आपल्याला वॉटरमध्ये सोल्युबल करायचा असेल तर कुठल्या फोर्सेस महत्वाच्या असतात. इफ वन ऑफ द सबस्टन्स इज सोल्युबल इन वॉटर, why soluble in water? The most important concept we have already studied in 11th standard, that is intermolecular hydrogen bonding. कुठलं, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, ते असावं लागतं. आता फर्स्ट बघूया आपण सोल्युबिलिटी मध्ये. कशामध्ये, सोल्युबिलिटी मध्ये आपण सांगू शकतो असं की हे जे अल्काइल हलाइड्स आहेत RX, दे आर मॉडरेटली पोलार. यांची पोलॅरिटी कशी आहे, मॉडरेटली पोलार आहे. सो दीज अल्काइल हलाइड्स आर जनरली इनसोल्युबल इन वॉटर. काय कारण असेल हो, हे जे अल्काइल हलाइड्स आहेत ते वॉटरमध्ये कसे सांगितलं मी, इनसोल्युबल आहेत. कारण काय, हे मॉडरेटली पोलार आहेत. दुसरं महत्वाचं कारण काय, की हे जे आहेत ते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग कुणाबरोबरती, वॉटर बरोबरती फॉर्म करण्यासाठी कॅपेबल नाहीयेत. मीन्स ड्यू टू देअर इनएबिलिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर, देअर इज नो कॅपेबल टू फॉर्म इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ह्या दोघांमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होण्यासाठी तेवढी कॅपॅबिलिटी आहे का RX मध्ये, नाहीये. आहे का, नाही. क्लिअर सांगायचं, आहे का, नाही. काय नाही, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, ह्या दोघांमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करण्याची कॅपॅसिटी नाही. सो दे डू नॉट सोल्युबल इन वॉटर. लक्षामध्ये परत रिमाइंड करतोय, अल्काइल हॅलाइड्स आर मॉडरेटली पोलार. दे आर जनरली insoluble in water due to inability of their formation of intermolecular hydrogen bonding with water. But these alkyl halides are soluble in polar organic solvent. म्हणजे जनरली आपण एक पहिल्यांदा सांगितलं होतं ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या बाबतीत, all organic compounds are generally insoluble in water but they are soluble in
ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स, म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये ते सोल्युबल आहे. म्हणजे आपण सांगू काय शकतो, these alkyl halides are insoluble in water but soluble in नॉन पोलार ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. येथे लक्षामध्ये. ठीक आहे. आता परत जर आपण विचार केला सोल्युबिलिटीच्या बाबतीमध्ये, ब्रँचिंग वाढलं, काय सांगतोय मी, ब्रँचिंग वाढलं की कधीही सोल्युबिलिटी ही वाढते. सोल्युबिलिटी ही काय होते, वाढते. जाता जाता आपल्याला आणखी एक फॅक्टर स्टडी करायचं आहे. कुठला, तर आपण हे खूप डिटेल्स आपल्याला नंतर पण बघायचे. हा मी सांगितला हॅलो अरिन. काय सांगितला मी, हॅलो अरिन. आता हा जो हॅलो अरिन आहे तो फक्त आपण मोनो सबस्टिट्यूटेड घेतलाय. आता हे हॅलो अरिन्स तुम्ही कुठले जरी घेतले तर फार यांच्या बॉइलिंग पॉइंट वरती इफेक्ट होत नाही. पण जर तुम्ही डाय सबस्टिट्यूटेड हॅलो अरिन्स घेतले, ॲज लाईक इथं घेतला आम्ही एक्स, इथेही घेतला एक्स, इथे घेतला एक्स, इथे घेतला मी एक्स, हा पण एक्स आहे, हा पण एक्स आहे. रिमेंबर वन थिंग्स, दिस फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन, फर्स्ट रिलेटेड टू सेकंड कॉल्ड ॲज ऑर्थो, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फर्स्ट रिलेटेड टू थर्ड कॉल्ड ॲज मेटा, दिस 1, 2, 3 अँड फोर्थ पोझिशन कॉल्ड ॲज पेरा. हा ऑर्थो सबस्टिट्यूटेड आहे, हा मेटा सबस्टिट्यूटेड आहे, हा पॅरा सबस्टिट्यूटेड आहे. आता या तिघांमध्ये जर आपण बॉइलिंग पॉईंटचा विचार केला तर या तिघांच्या बॉइलिंग पॉईंट मध्ये फार मोठा डिफरन्स नाही जाणवत. फार तर 3 ते 4 डिग्री सेंटीग्रेडचा फरक राहतो, तो निग्लेक्टेड. म्हणजे आपण सांगू शकतो ह्यांच्या बॉइलिंग पॉईंट मध्ये व्हॅरिएशन्स नाहीत, पण ह्यांच्या मेल्टिंग पॉइंट्स मध्ये खूप व्हॅरिएशन्स आहेत. परत लक्षात घ्या, हे डाय सबस्टिट्यूटेड मध्ये मी काय सांगितलं, बॉइलिंग पॉईंट जवळपास सारखे आहेत ऑर्थो मेटा पेराचे, पण यांच्या बॉइलिंग पॉईंट मध्ये मात्र मेल्टिंग पॉईंट मध्ये मात्र खूप व्हॅरिएशन्स आहेत. काय व्हॅरिएशन्स आहेत, त्या पॅरा सबस्टिट्यूटेडचा मेल्टिंग पॉईंट सगळ्यात जास्त असतो. त्याला साधं कारण आहे, या ठिकाणी एक्स आणि एक्स 1 नंबर आणि 4 नंबर पोझिशनला, इथं 2 नंबर 3 नंबर बघा, इथं 5 नंबर 6 नंबर बघा. हा टोटली सिमेट्रिकल स्ट्रक्चर आहे, बॅलन्स्ड वन. हा काय बॅलन्स्ड वन आहे. त्यामुळे ह्यांची जी अरेंजमेंट आहे क्लोज अँड कॉम्पॅक्ट आहे. कशी सांगितली मी, क्लोज अँड कॉम्पॅक्ट आहे. पॅरा सबस्टिट्यूटेड हॅलो अरिन्स आर हायर मेल्टिंग पॉइंट बिकॉज they having close and compact arrangement, close and compact structure. Due to this, they are having higher melting point than ortho and meta. In generally, meta पेक्षा ऑर्थोचा लाईटली काय असतो, मेल्टिंग पॉइंट पण जास्त असतो. आता हॅलोअरिन बाबतीत मी काय सांगितलं, हे हॅलोअरिन्स पण जनरली वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत, पण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स मध्ये काय आहेत, सोल्युबल आहेत. ह्यांच्या मोनोहॅलोजनला फार मोठा न फरक पडता आपण इथे काय सांगू शकतो, डाय सबस्टिट्यूटेड असेल तर बॉइलिंग पॉईंट त्यांचा जवळपास सारखा आहे, पण मेल्टिंग पॉईंट मध्ये मात्र पॅरा प्रोडक्टचे किंवा पॅरा सबस्टिट्यूटेडचे मेल्टिंग पॉइंट्स काय असतात, जास्त असतात. आय होप यू अंडरस्टँड वेल these all of these physical properties. In today's lecture we have discussed related to, first one is nature of CX bond or intermolecular forces. In nature of CX bond we have studied CX bond becomes moderately polar due to X is more electronegative than carbon, so it's acquire partially negative charge and carbon acquires becomes partially positive charge. Then we have studied CX bond strength becomes decreases from CF to Ci. This is because bond length increases, size of halogen increases and आपण काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये की जी ओव्हरलॅपिंगची स्ट्रेंथ आहे ती काय झाली, डिक्रीज झाली. ओके, देन लेट अस नेक्स्ट स्टडी वी हॅव boiling points. In boiling points discuss 3 points. First one is boiling points means in boiling points alkyl halides becomes higher boiling points than respective alkanes because due to their molar masses and polarity. Second one is in alkyl halides from RF to Ri boiling point increases because molar mass increases and also van der Waals forces magnitude increase. And last one, in isomeric alkanes, if branching increases, boiling point decreases because strength of van der Waals forces
decreases. And now last, in solubilities, these alkyl halides or haloarenes are insoluble in water, but they are soluble in organic solvents. Okay, thank you. Goodbye.